सो हॅलो एव्हरीवन स्टुडंट. सो आज आपण बघणार आहे ऑब्स्टेटिक अँड गायनॅकोलॉजीमध्ये गायनॅकोलॉजिकलमध्ये काय काय डिसीज कंडिशन आहे. ओके, ते आज आपण बघतो. गायनॅकोलॉजिकल डिसीज कंडिशन इन ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या वेळेला काय काय होतात. त्यामध्ये आता आपण फर्स्ट बघू ओव्हरियन ट्यूमर इन प्रेग्नन्सी. आता ओव्हरियन ट्यूमर प्रेग्नन्सीमध्ये कसा होतो या ठिकाणी आपण हा बघू. इन्सिडेन्स रेट जर का आपण बघितलं तर इन्सिडेन्स ऑफ ओव्हरियन ट्यूमर विथ प्रेग्नन्सी इज अबाउट 1 in 2000. म्हणजे 2000पैकी वन मदरला जी प्रेग्नेंट असेल तिला प्रेग्नन्सी टायमिंग पिरियडमध्ये ओव्हरियन ट्यूमर होण्याचे चान्सेस असतात. ओके, हा आपली इन्सिडेन्स रेट आहे. त्यानंतर आपण बघू इफेक्ट ऑफ ट्यूमर ऑन प्रेग्नन्सी. सो कोणता इफेक्ट ऑफ ट्यूमर आहे इन प्रेग्नन्सीच्या वेळेला होतो. त्यामध्ये काय इम्पॅक्शन लिडिंग टू रिटेन्शन्स ऑफ युरिन रिटर्न टू द युरिन त्या ठिकाणी ट्रान्सफर होते. मेकॅनिकल डिस्ट्रेस इन प्रेझेन्स ऑफ लार्ज ट्यूमर. त्यामध्ये काही मेकॅनिकल डिस्ट्रेस त्या ठिकाणी प्रेझेन्स असतात. कुठं लार्ज ट्यूमर असेल सो मेकॅनिकल डिस्ट्रॅक्शन म्हणजे कसं त्या ठिकाणी ब्रेकिंग होणार, म्हणजे की काय जो फ्लो होतो ओके युरिनेशनचा असेल किंवा ब्लड सप्लायशनचा असेल त्यामध्ये काय होणार ट्युमरेशन फॉर्मेशन झाल्यामुळे बिग ट्यूमर जर का असलं सो त्यामुळे काय डिस्ट्रेस त्या ठिकाणी मेकॅनिकल फंक्शन त्या ठिकाणी होणार नाही प्रॉपरली. माल प्रेझेंटेशन्स त्या ठिकाणी होऊ शकतं की ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन जे असेल बेबीमध्ये ते त्या ठिकाणी होऊ शकतं. का रिझन काय, कारण की ओव्हरियन ट्यूमरमुळं नॉन इंगेज ऑफ हेड ॲट अ टर्म. ओके, त्या ठिकाणी हेड इंगेज होणार नाही कारण की ट्यूमर त्या ठिकाणी प्रेझेंट असल्यामुळं जो बेबीचं हेड आहे त्या ठिकाणी इंगेज होणार नाही. ऑन लेबरच्या वेळेला काय होणार देर इज अ चान्स ऑफ ऑब्स्ट्रक्टेड लेबर इफ द ट्यूमर इज इम्पॅक्टेड इन द पेल्विक. लेबरच्या वेळेला काय होणार की चान्सेस आहे ऑब्स्ट्रक्शन्स होण्याचे, म्हणजेच काय त्या ठिकाणी अडथळा येण्याचे चान्सेस आहे लेबरच्या वेळेला. का, कारण की ट्यूमर त्या ठिकाणी इम्पॅक्ट कुठं पडणार त्या ट्यूमरचा पेल्विक रिजनमध्ये. डायग्नोस्टिकल टेस्ट कोणत्या करतो आपण ट्यूमरला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. अल्ट्रासोनोग्राफी असेल USG आपण त्याला बोलतो. त्यानंतर MRI आपण करतो इन सम केसेसमध्ये टू गेट ॲक्युरेट इन्फॉर्मेशन कंडक्ट करण्यासाठी. जे पण ॲक्युरेट इन्फॉर्मेशन असते ती आपण घेण्यासाठी. ट्रीटमेंट आपण काय करतो, द प्रिन्सिपल इज टू रिमूव्ह द ट्यूमर ॲज सून ॲज द डायग्नोसिस इज मेड. जे प्रिन्सिपल आहेत ओके ते ट्रीटमेंट आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करतो की रिमूव्ह करतो आपण तो ट्यूमर ज्यावेळेला आपला डायग्नोसिस फाइंड आउट झाला की त्या ठिकाणी ट्यूमर आहेत, ओव्हरियन ट्यूमर प्रेझेंट आहे. सो आपण ते कसं रिमूव्ह करणार ट्रीटमेंट थ्रू. ओके, त्यानंतर आहे कार्सिनोमा सर्विक्स विथ द प्रेग्नन्सी. कार्सिनोमा सर्विक्समध्ये काय आपण ही कंडिशन आहे जी की नॉर्मल सर्विक्स राहतो आणि एक सर्वायकल कॅन्सर असतो. त्यामध्ये बघा तुम्हाला चेंजेस दिसणार आहेत. ओके, या ठिकाणी बघा सर्विक्समध्ये सर्वायकल रिजनमध्ये बघा कॅन्सर फॉर्मेशन होतं, व्हाईटिश कलरेशन त्या ठिकाणी डिस्कलरेशन झालेलं आहे. त्याला आपण कार्सिनोमा सर्विक्स विथ प्रेग्नन्सी असं नाव दिलेलं आहे. Cytological examinations can be done during the pregnancy, considering that some features of the dysplasia are seen and in the increase in the cell of showing mitosis are the normally present during the pregnancy. ज्यावेळेला प्रेग्नन्सी असेल नॉर्मल प्रेग्नन्सी असेल त्या ठिकाणी मायटोसिस फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार आहेत. प्रेग्नन्सीच्या वेळेला काय होणार आहे की डिस्प्लेजिया होणार आहेत, जी सेल्स आहेत त्या ठिकाणी प्रॉपरली डेव्हलप होणार नाही. सो सेल जे आहे इन्क्रीज करणार त्यांच्या मायटोसिस म्हणजे काय जे डिस्टर्ब सेल ते इन्क्रीज होणार, ट्यूमर सेल ते त्या ठिकाणी इन्क्रीज होणार प्रेग्नन्सीच्या वेळेला. इन्सिडेन्स रेट जर का आपण बघितला 2500 प्रेग्नन्सीपैकी 1 प्रेग्नन्सीला होऊ शकतो हा ओव्हरी आपला कोणता कार्सिनोमा सर्विक्स. फिटफॉल इन डायग्नोसिस ड्युरिंग प्रेग्नन्सी. Indurated field of malignancy may not be evident. Benign lesion such as ectopy or the polyp may be leads to touch. So extension to the parametrium may not be well defined as soon as such as some cases will be under the stage. So disease spread in a better assessed by MRI, cytoscopy and the sigmoidoscopy can be done. CT scanning is avoided in pregnancy. पिटफॉल डायग्नोसिस जे असतात त्या ठिकाणी आपण काय करतो की फर्स्ट वन मॅलिग्नन्सी फील करतो. ओके, त्यावेळेला मग त्यामध्ये इक्टोपी आहे का पॉलिफ आहे, त्यामध्ये ब्लिडिंग होते का त्या ठिकाणी त्या लेजनमध्ये ते आपण चेक करतो. त्यानंतर प्री मॅच्युरेशन जे झालेलं असतात ओके त्या ठिकाणी आपण त्याला कसं डिफाईन करतो, ओके कसं आपण त्याला अंडरस्टँडिंग करतो, त्या केसला आपण कसं आयडेंटिफाय करतो
ते आपण बघणार. मग ते बघितल्यानंतर आपण काय करतो, सम डिसीज जर का स्प्रेड होत असेल सो आपण अगोदर काय करायची आहे, MRI करायचा आहे, सायटोस्कोपी करायची आहे, सिग्मॉइडोस्कोपी करायची आहे आणि सिटी स्कॅनिंग ही आपण अवॉइड करायची प्रेग्नन्सीच्या वेळेला. का? कारण की बेबीला हार्म होण्याचे चान्सेस जास्त आहेत. इफेक्ट ऑफ प्रेग्नन्सी ऑन कार्सिनोमा सर्विक्स. द मॅलिग्नंट प्रोसेस रिमेन्स अनअफेक्टेड. देअर मे बी अ रॅपिड स्प्रेड फॉलोइंग व्हाजनल डिलिव्हरी अँड इंड्यूस ॲबॉर्शन. त्यामध्ये काय होणार की रॅपिड स्प्रेड फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार व्हाजनल डिलिव्हरी आणि इंडस ॲबॉर्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. इफेक्ट हे जे प्रेग्नन्सीचे कार्सिनोमा सर्विक्सवरती होऊ शकतात. इफेक्ट ऑफ कार्सिनोमा ऑन प्रेग्नन्सीमध्ये काय होऊ शकतात, ॲबॉर्शन, प्रीमॅच्युअर लेबर, अर्ली त्या ठिकाणी डिलिव्हरी होऊ शकते, सेकंडरी सर्वायकल डिस्टोसिया होऊ शकतो, इंजुरी टू द सर्विक्स अँड द लोअर सेगमेंट लिडिंग टू ट्रॉमॅटिक पोस्टमॉर्टम हेमोरेज, ब्लोकिओमेट्रा अँड द पायोमेट्रा होऊ शकतो, युट्राइन सेप्सिस त्या ठिकाणी होऊ शकतो. ट्रीटमेंटमध्ये आपण काय बघतो, कार्सिनोमा इन सायटो त्यामध्ये आपण बघणार आहेत प्रेग्नन्सी शुड बी फॉलो अप अनयुजुअल विथ द पिरियडिक सायटोजेनिक अँड द कोलोस्कोपिक एव्हॉल्युशन. देर इज अ नो कॉन्ट्रॅक्शन्स टू द व्हाजनल डिलिव्हरी. ज्यावेळेला कार्सिनोमा होतो सो त्यावेळेला काय होणार की सायटोजेनिक पिरियड असतो तो आपण कोलोनोस्कोपिकल इव्हॅल्युशनसुद्धा आपण त्या ठिकाणी करतो, पण कॉन्ट्रा इंडिकेशन्स आपण त्यामध्ये काय आयडेंटिफाय करतो, व्हाजनल डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी करत नाही. आपण कोणती डिलिव्हरी त्या ठिकाणी करणार आहे, सिझेरियन सेक्शन डिलिव्हरी करणार आहे. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये आपण काय करतो की हिस्टेक्टोमी, ओके, रॅडियल हिस्टेक्टोमी विथ द फिटस इन द युट्रस. ओके, फिटस हा युट्रसमध्ये असतो पण हिस्टेक्टोमी आपण करतो रॅडिकल. ओके, पेल्विक लिम्फॅडेनोक्टोमी करतो अँड द अवॉर्टिक नोड सॅम्पलिंग हा आपण त्या ठिकाणी घेतो. ह्या ट्रायमिस्टरमध्ये आपण काय करतो की ऑप्रोफेक्झी ॲट द टाइम ऑफ हिस्टेक्टोमी मे बी डन. ओके, हिस्टेक्टोमी आपण त्या ठिकाणी करतो फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये कार्सिनोमा असेल तर सर्विक्समध्ये. तर सेकंड ट्रायमिस्टरमध्ये आपण काय करतो तर किमोथेरपी आपण देतो मदरला, सिझेरियन डिलिव्हरी सेक्शन करतो, पेल्विक लिम्फॅडेक्टोमी करतो, ॲब्डोमिनल हिस्टेक्टोमी करतो, म्हणजे काय क्लासिकल सिझेरियन सेक्शन डिलिव्हरी करतो आपण, आणि रॅडिकल सर्जरी आपण त्या ठिकाणी करतो. थर्ड ट्रायमिस्टरमध्ये आपण काय करणार, रॅडिकल हिस्टेक्टोमी करणार, पेल्विक लिम्फॅडेक्टोमी करणार आफ्टर द सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर. त्यानंतर ॲडव्हान्स इन्व्हेसिव्ह डिसीजेस कोणते कोणते, स्टेज 3, स्टेज 4. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये आपण काय करतो, किमोथेरपी देतो, किमोथेरपी ड्रग्स हे आपण मदरला देतो. आणि सोबतच आपण एक्सटर्नल बिन इरॅडिएशन स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन आपण करतो 2 to 5 weeks असेल तरच. युट्राइन इव्हॅक्युएशन ब्रॅकोथेरपी आपण त्या ठिकाणी देतो मदरला. सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय करतो आपण, सिझेरियन सेक्शन करतो, किमोथेरपी पण प्रोव्हाइड करतो आणि ब्रॅकोथेरपीसुद्धा आपण त्या ठिकाणी देतो मदरला. त्यानंतर प्रोग्नोसिस हा याचा कसा आहे की ठीक होण्याचे चान्सेस किती आहे. स्टेज ऑफ सर्वायवल आउटकम ऑफ वुमन विथ द सर्वायकल कॅन्सर इन प्रेग्नन्सी इज नो अ डिफरंट वे व्हेन द कम्पेअर टू द नॉन प्रेग्नंट वुमन. नॉन प्रेग्नंट वुमनपेक्षा जर का आपण केलं तर सर्वायकल रेट हा कसा या ठिकाणी थोडा डिफरंट आहे दोघांपैकी. लेबर अँड द डिलिव्हरीच्या वेळेला आपण काय करतो, व्हाजनल डिलिव्हरी आपण अवॉइड करतो, डायरेक्ट आपण सिझेरियन सेक्शन करणार. रिक्स ऑफ व्हाजनल डिलिव्हरी असेल, व्हाजनल ब्लिडिंग होत असेल सो सिग्निफिकंट आपण काय करतो, टिश्यू आणि फिब्राईलला आपण त्या ठिकाणी अटॅच करतो. देअर मे बी सर्वायकल डिस्टोसिया ऑल्सो. डिलिव्हरी बाय क्लासिकल सिझेरियन सेक्शन्स इज कॉमनली डन. क्लासिकल सिझेरियन सेक्शन आपण करतो आणि फॉलोअप काय करतो, डिफरेंटिव्ह थेरपी, म्हणजे डिपेंड करतं कोणते टाईप ऑफ थेरपी आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची. लिओमायोसिस विथ द प्रेग्नन्सी. लिओमायोसिस म्हणजे काय, बिनाइन ट्यूमर असतो हा, जो की स्मूथ मसल लेअरमध्ये अटॅच असतो आणि तो कनेक्टेड टिश्यू ऑफ युटरसच्या मधात असतो. फायब्रॉइड इज द चिपी कंपाऊंड ऑफ स्मूथ मसल्स अँड फायबर्स and a small amount of connective tissue. The name of a fibroid is a masomore. So more appropriate term for this tumor is of smooth muscles in myoma and the leiomyoma. Incidence rate जर का आपण बघितलं 1 in 1000 डिपेंड ऑन देअर पॉप्युलेशन्स रेट कशी आहे आणि चान्सेस रेट आणि रिस्क रेट किती आहे. प्रिव्हॅलन्स रेट जर का आपण बघितला, हायेस्ट इन ब्लॉक वुमन्स 18% चान्सेस आहे, लोवेस्ट इन व्हाईट्स लाईक 8% चान्सेस आहे इन एशियन कंट्रीमध्ये. इफेक्ट ऑफ प्रेग्नन्सीमध्ये आपण काय करतो, मे बी आपण करत नाही. ओके, सो समटाईम्स काय करतो आपण, सिम्टम्स हे जे आहेत सिम्टम्स आयडेंटिफिकेशन करतो, ब्लॅडर रिटेन्शन, युरिन आपण आयडेंटिफिकेशन करतो आणि रेक्टम कॉन्स्टिपेशन त्या ठिकाणी मदरला होणार. ओके, ॲबॉर्शन
त्या ठिकाणी होऊ शकतो. रिझन काय? सबम्युकस फायब्रॉइड्समुळं. ओके, माल प्रेझेंटेशन्स म्हणजे की जे व्हर्टिकल प्रेझेंटेशन असतं बेबीचं, तर त्या ठिकाणी माल प्रेझेंटेशन म्हणजे की ट्रान्सफर्स प्रिझर्वेशन, ऑब्लिक प्रेझेंटेशन असेल, ओके, ब्रिज प्रेझेंटेशन असेल, या टाईपमध्ये प्रेझेंटेशन त्या ठिकाणी स्टार्ट होतात. कारण की का प्रॉपरली फिटल सर्क्युलेशन होत नाही त्यामुळं. नॉन एंगेजमेंट ऑफ द प्रेझेंटिंग पार्ट, ज्या ठिकाणी की एंगेजमेंट जो पार्ट असतो बेबीचा हेड, तो त्या ठिकाणी नॉन एंगेजमेंट प्रेझेंटिंग पार्ट आपल्याला आयडेंटिफाय करायला भेटतो. प्रीटर्म लेबर होऊ शकतो आणि प्रीमॅच्युरिटी त्यांच्यामध्ये होऊ शकते. म्हणजे प्रीटर्म लेबर म्हणजे काय? 37 वीक्स ऑफ गेस्टेशनच्या अगोदर जर का मदर डिलिव्हर झाली असेल त्याला आपण प्रीटर्म लेबर बोलतो. आणि प्रीमॅच्युरिटी म्हणजे की काय? बेबी हा प्रॉपरली फुल मॅच्युअर नसतो, त्यामुळे आपण त्यांना काय बोलतो? प्रीमॅच्युरिटी. रेड डिजनरेशन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. पण प्लासेंटल अब्रप्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. त्यांच्यामध्ये इफेक्ट आहे. इफेक्ट ऑन लेबरच्या वेळेला काय होणार की मे बी अनअफेक्टेड, समटाइम्स अफेक्टेड किंवा समटाइम्स अनअफेक्टेड. युटेराइन इनर्शिया होऊ शकतो अँड द डिस्टोसिया ड्यू टू काय? सर्वायकल और ब्रॉड लिगामेंट फायब्रॉइड्स आपल्याला बघायला भेटतात. फायब्रॉइड्स नॉट पुल अप अबो अ प्रेझेंटिंग पार्ट ड्युरिंग द लेबर. आणि फायब्रॉइडला आपल्याला पुल अप करायचं नाही ज्यावेळेला प्रेझेंटिंग पार्ट असेल लेबरच्या वेळेला. ऑब्स्ट्रक्टेड लेबल आपण त्या ठिकाणी इफेक्ट होऊ शकतो लेबरच्या वेळेला. पोस्टपार्टम हेमोरेज होणार, पण समटाइम्स अटोनेसिटी किती आहे? ओके, युट्रसची. आणि मॉर्बिड अडरंट प्लासेंटा किती आहे तो. डिफिकल्टी सिझरन सेक्शन्स होऊ शकतात. सिझरन सेक्शनच्या वेळेला डिफिकल्टी होऊ शकते, पण आपला सिझरन सेक्शन हा बेस्ट डिलेवरी पार्ट होईल आपल्यासाठी, मदरसाठी सुद्धा आणि हेल्थकेअर वर्करसाठी सुद्धा. इफेक्ट ऑन पिपेरियम, पिपेरियमच्या वेळेला काय इफेक्ट होणार? सब इनोल्युशन होणार. सेप्सिस इज अ कॉमन, द प्लासेंटा इज इम्प्लांटेड ओव्हर द मायोमा साईट विच इज अ सबम्युकस ऑर द इंट्राम्युरल टाईपमध्ये. सो सेकंडरी पोस्टपार्टम हेमोरेज होणार. इन्व्हर्जन्स ऑफ युटरस होऊ शकतो. लोक्योमेट्रा अँड द पायोमेट्रा त्यांच्यामध्ये इफेक्ट होणार. इफेक्ट ऑन प्रेग्नन्सीच्या वेळेला काय होणार? ऑन डेअर डिपेंड ऑन फायब्रॉइडच्या वेळेला साईज चेंज होणार. इन्क्रीजसुद्धा होऊ शकते, डिक्रीजसुद्धा होऊ शकते. चेंज पोझिशनसुद्धा होऊ शकते. शेप कसा होऊ शकतो? फ्लॅट शेप होऊ शकतो. डिजनरेटिव्ह चेंजेस त्यांच्यामध्ये होऊ शकतात. स्पेशली काय? रेड डिजनरेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार, रेड कलरचं. टॉर्शन ऑफ पेडिक्युलेटेड सबसेरस फायब्रॉइड्स म्हणजे आपण इफेक्ट त्यांच्यामध्ये होऊ शकतो. इन्फेक्शन होऊ शकतो. पॉलीफ्लॉइडल चेंजेस त्यांच्यामध्ये होऊ शकतात समटाइम्स इन पिपेरियममध्ये. इफेक्ट ऑन प्रेग्नन्सीच्या वेळेला काय होणार? फायब्रॉइडच्या वेळेला साईज चेंज होणार. ओके, जो फायब्रॉइड असतो तो एस्ट्रोजन डिपेंडंट ट्यूमर डिपेंड असणार त्यांच्यावर. प्रेग्नन्सी ही प्रोजेस्टेरॉन प्रिडॉमिनंट स्टेटमध्ये होणार. सो हाऊ डज द फायब्रॉइड इन्क्रीज इन साइज ड्युरिंग द प्रेग्नन्सी? Effect of pregnancy on fibroids. Actually, most fibroids do not increase the size during the pregnancyच्या वेळेला. 69% had no increase in fibroid volume throughout pregnancy. 31% of noted increase in fibroid volume, greatest increase in the before 10th week of gestation, and reductions to baseline value 4 weeks after delivery. The main reason for a fibroids to increase in size during the pregnancyच्या वेळेला काय होणार की इन्क्रीज व्हॅस्क्युलरिटी इंक्रीज होणार. त्यामध्ये एडिमा त्यांच्यामध्ये होणार, मदरमध्ये, लेग्समध्ये, हँड्समध्ये आणि बिलो द आय. हायपरट्रॉफी होऊ शकते. हायपरप्लेझिया होऊ शकतो. कशामध्ये? फायबर मस्क्युलर टिश्यूजमध्ये. आता रेड डिजनरेशन्स याला आपण रेडिश डिजनरेशन आपण त्याला असं बोलतो. लार्ज फायब्रॉइड्समध्ये हे होतं. ओके, मेनली ड्युरिंग कधी होतात की सेकंड हाफ ऑफ प्रेग्नन्सीच्या वेळेला होतात, पिपेरियमच्या वेळेला. पार्शियल रिकव्हरी जर का आपण बघितलं असतो त्याला आपण काय बोलतो? नेक्रो बायोसिस असं त्याला आपण नाव दिलेलं आहे. रेड डिजनरेशन्स रिझल्टिंग काय करणार? सॉफ्टनिंग करणार सराउंडिंग सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. कॅपिलरीज असेल, ओके, कॅपिलरी टेंट्स असेल किंवा रप्चर करणार तो ब्लड इफ्युजन्सला आउट इन टू द मायोमा कॉझिंग अ डिफ्यूज रेडिश डिस्कलरेशन्स ऑफ द सेम. क्लिनिकल फेसेस ऑफ रेड डिस्कलरेशनसाठी काय? टिपिकल पेशंट विल बी टिपिकली प्रेझेंट इन ड्युरिंग द अक्यूट लोअर ॲब्डोमिनल पेन त्यांच्यामध्ये असणार. नॉझिया होणार, वॉमिटिंग होणार त्यांना. एक्झामिनेशनच्या वेळेला का टेंडरनेशन म्हणजे हार्ट टेंडरनेशन आपल्याला बघायला भेटणार युट्रसच्या वरती. सिव्हिअर केसेसमध्ये आपल्याला बघायला भेटतात की जसं की लोकलाइज पोर्टिनिझम त्यांच्यामध्ये आहे. ग्रॉस ॲपेरन्समध्ये आपण चेक करतो की नेक आय ॲपेरन्स कसं आहे ट्युमरच्या वेळेला. डार्क डिस्कलरेशन्स कट सेक्शन त्या ठिकाणी झालेले आहेत का ते आपण चेक करतो. ऑर्डर आपण चेक करतो फॅटी ॲसिड्स फिशी आहेत की फॅटी ॲसिड्स आहेत. कलर आपण
प्रेझेंट असणार आहे की हिमोलाईज रेड कलर आहे, ओके, रेड सेल्स आहे, हिमोग्लोबिन त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का. मायक्रोस्कोपिकली आपण काय एव्हिडन्स फाइंड आउट करतो की नेक्रोसिस या ठिकाणी प्रेझेंट आहे का. वेसल्स असं किंवा थ्रोम्बोस किंवा एक्स्ट्रा वर्शन्स ब्लड असेल त्यांच्यामध्ये. डायग्नोसिस काय करतो आपण, USG स्कॅनिंग करतो डायग्नोसिससाठी. ओके, फायब्रॉइड्स करॉस्पॉन्डिंग किती एरियामध्ये टेंडरनेस स्प्रेड झालेला आहे युटरसमध्ये आपण ते चेक करतो. आणि डिजनरेट करतो आपण की मिक्स इकोजेनिक आहे की इकोजेनिक ॲपरन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का ते. MRI करणार आपण. सोनोग्राफिकल इन्क्लुझिव्ह ॲब्डोमिनल MRI करणार, मे बी समटाईम्स कन्सिडर इन अ रेड डिजनरेशन्समध्ये. द टिपिकल फाइंडिंग ॲन अ युट्राईन फायब्रॉइड्स विथ द इन्क्रीज द T1 सिग्नल इंटेन्सिटी इन द प्रेग्नन्सीमध्ये. ट्रीटमेंट काय करतो आपण डिजनरेशनसाठी. सेल्फ लिमिटिंग कंडिशन्स अँड ऑलमोस्ट ऑलवेज मॅनेज कन्झर्वेटिव्हली. पेन असेल सो पेनसाठी आपण नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज देतो, ऑपिओइड्स आपण देतो त्यांच्यामध्ये. ऑपिओइड दिल्यानंतर आपण काय इनइफेक्टिव्ह 24 to 48 आवर्समध्ये आपण त्यांचं चेक करतो की पेन लेवलची सिव्हिअर पेन आहे की मॉडरेट पेन आहे. ओके, डायग्नोसिस काय करतो आपण, लिओमायोसिसच्या वेळेला सॉफ्टनिंग आहे का ते चेक करतो, शेप कसा आहे ते चेक करतो. अर्ली मंथमध्ये आपण चेक करणार की मिस लेटर मंथ झालेला आहे का, प्रेग्नन्सी डायग्नोसिस झालेलं आहे का, फेब्रुवारी मिस झालेला आहे का. ओके, ते आपण चेक करतो. अल्ट्रासोनोग्राफी कन्फर्म करतो. ओके, फाइंड करतो अनक्लिअर आहे का क्लिअर आहे. ओके, मॅग्नेटिक रेझोनिंग इमेजिंग करतो, म्हणजे काय MRI आपण करतो. अनकॉम्प्लिकेटेड ट्यूमर जर असेल तर त्यामध्ये काय ओव्हरियन ट्यूमर असेल, रेट्रोवर्टेड ग्रॅव्हिस युट्रस ट्यूमर असेल, नॉन ग्रॅव्हिड हाफ ऑफ युट्रस डायल्टिफायस ट्यूमर असेल. ओके, ट्रीटमेंट काय करतो आपण, बेसिक प्रिन्सिपलमध्ये अवॉइड करतो ट्रीटमेंट आपण समटाईम्स पॉसिबल इन ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या वेळेला. ज्या ठिकाणी अनकॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी असेल किंवा अँटीनेटल केअर त्या ठिकाणी फॉलो झालेलं नसेल, किंवा ज्या अशा केसेस असेल ज्या केसेसमध्ये 38 वीक ऑफ गेस्टेशनचा जो फॉर्म्युला आहे तो त्या ठिकाणी डिलिव्हरी झालेला आहे, त्यांच्यामध्ये आपण करू शकतो. ॲक्यूट पेन असेल किंवा डिजनरेशन असेल त्यांच्यामध्ये आपण नाही करत. सम कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट असेल त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. ट्रीटमेंट आपण ड्युरिंग लेबरच्या वेळेला काय करणार, प्रेझेंटिंग पार्ट बघणार आपण. ओके, व्हाजिनल डिलिव्हरी आहे का ते चेक करणार. त्यानंतर स्पॉन्टेनियस डिलिव्हरीचा रेट किती आहे, ओके, फेल्स रेट किती आहे, सिझेरियन सेक्शन हे डन झालेलं आहे का नाही झालेलं ते सुद्धा आपण चेक करणार. इंडिकेशन्स फॉर इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शनच्या वेळेला काय की ह्या ड्युरिंग द गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डरच्या वेळेला सर्वायकल फायब्रॉइड्स त्या ठिकाणी स्मॉल होणार. फायब्रॉइड्स हा लोड युटेराइन सेगमेंटमध्ये असणार, सो इझिली आपण रिमूव्ह करू शकतो. माल प्रेझेंटेशन असेल तर आपण हा यूज करणार सिझेरियन सेक्शन. आणि ऑब्स्टेट्रिक कॉम्प्लिकेशन असेल बेबीमध्ये तर ते आपण सिझेरियन सेक्शन डिलिव्हरी करतो. टेक्निकल ॲस्पेक्ट ऑन सिझेरियन सेक्शनच्या वेळेला काय मायोमेक्टॉमी आपण अवॉइड करतो सिझेरियन सेक्शनच्या वेळेला. पोस्टपार्टम हिमोरेज असेल तर सो आपण प्लासेंटा रिटेन करतो. रिवर्ट स्मॉलर साईज ऑफ ड्युरिंग द पिपेरियमच्या वेळेला आपण कमी करतो. ओके, आता आपण कन्क्लुजन बघू की सगळे जे पण डायग्नोसिस देतात डायग्नोसिसमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. जे पण मदर असतात त्यांच्या वजनावर डिस्चार्ज डिपेंड करतो त्यांचे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. कोणती केस त्यामध्ये फाइंड आउट आहे आपण ते कसं चेक करणार, जे पण वजनावर डिस्चार्ज येणार मदरचं त्यावरचं आपण कॉम्प्लिकेटेड किती आहे, कॉम्प्लिकेशन्स काय आहे का बेबीला मदरला, किंवा कोणते डिसऑर्डर्स आहेत ते आपण चेक करतो. ट्रीटमेंट आहे आपण त्यावरती ट्रीटमेंट त्यांना देतो. इटिओलॉजिकल फॅक्टर आपण बघतो कोणते आहे त्यावरती त्यांना आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो आणि कॉम्प्लिकेशन्सला आपण प्रिव्हेंट करतो. ओके, each woman across the globe who experience a crisis pregnancy needs abundant dose of his love and the appreciations आपण केलं पाहिजे वुमन्सला. ओके, सो या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे, गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्स इन ड्युरिंग प्रेग्नन्सीचे. ओके, सो तुम्ही रीड करा, मी PPT ग्रुपला शेअर करतो. ओके, थँक्यू सो मच.